बेलापुरातील एका पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आरोप कर्जदारांनी केला आहे. या पतसंस्थेची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणी मच्छिंद्र गोपाळे, राजेंद्र भांड, किशोर वाडकर, बाबासाहेब राजे भोसले, संजय राऊत, सचिन चायल, नंदकुमार थोरात, रवींद्र गाडे आदींची केली आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शीतल गोरे यांच्या नेतृत्वाखालील कर्जदारांनी पतसंस्थेचे 3 तास ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पतसंस्थेचे कोणीही पदाधिकारी संस्थेकडे फिरकले नाही. पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते, परंतु त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते. बेलापुरातील चायल यांनी 3 लाख रुपये कर्ज घेतले होते. आता 3 वर्षात पतसंस्था त्यांना 9 लाख रुपये मागत आहेत. असे अनेक किस्से आहेत. कर्जदारांच्या तोंडूनच ऐका काय आहेत ते. आपलं नाव सांगा पहिले. सर, मी नंदकुमार रोहिदास थोरात. आमचे वडील कैलासवासी रोहिदास नारायण थोरात यांनी श्री मधुकर सकारी शिंदे यांच्याकडून 40,000 डेअरीच्या दुधावर काय म्हणतात ॲडव्हान्स म्हणून रक्कम घेतलेली होती. परंतु वडिलांना त्यावेळेस गरज होती पैशाची, काहीतरी दवाखाना काहीतरी असेल, तर त्यांनी कुठल्या तरी एका पेपरवर सही पण केलेली होती. ते कुठले पेपर होते आम्हाला माहिती नव्हते. वडिलांकडून एक चेक पण घेतलेलं होतं. त्या चेकची माझ्याकडं वडिलांच्या नावे कोर्टाने आम्हाला हे केलेलं आहे, त्याच्यातून निर्दोष मुक्तता केलेली. हे माझ्याकडे कोर्टाचा आदेश पण आहे तत्कालीन. परंतु तरी पण त्यांनी खोटं सांगून जामीनदार पण त्याच्यासाठी तयार केले दोन, बबन सोपन थोरातून गणेश रामराव थोरात. परंतु आमच्या तिघांची जमीन जप्त असताना, जप्तीचे आदेश असताना त्या बबन सोपन थोरातकडून 1 लाख रुपये भरणा करून त्याच्यात असं स्पष्ट सांगितले की बँकेने कामधेनू बँकेने की रोहिदास नारायण थोरात यांच्या नावे 1 लाखाचा भरणा करून हे पूर्ण नील आहे म्हणून. तसा माझ्याकडं हा पुरावा फेर आहे. त्याच्यात धडधडीत लिहिलेला आहे, उल्लेख आहे की रोहिदास नारायण थोरात यांच्या कर्जावर 1 लाख रुपये बबन सोपात थोरात यांनी भरणा करून कर्ज नील केलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांची जमीन परवानगी देत आहे. परंतु आम्ही हे सगळं माहिती घेता मी वडील गेल्यानंतर मी काही तत्कालीन सहाय्यक निबंधक यांच्याकडे पण जायचा प्रयत्न केला, पण त्यांनी पण आम्हाला थोडासा दंबाजी म्हणा काहीतरी करून त्यांनी बऱ्याच वेळेस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथं येऊन चौकशी केली, पैसे घेऊन आलो, मॅनेजर समोर पैसे घेऊन आलो होतो. लोखंडे काय नाव आहे तुमचं? लोखंडे समोर, मॅनेजर समोर पैसे घेऊन आलो. त्यांनी काही ते घेतले नाही. हे दोघं येऊन आमच्या घरी परत, आमचे कॅमेरे सुद्धा दिसलते की यांनी घरी येऊन दंबाजी केली मला. त्यावेळेस माझ्या आईला, मला एकदा माझी आई नसताना जप्तीची गाडी घेऊन पण आली होती, पोलीस वगैरे घेऊन. तर असं काही आमचा मॅटर आहे. याच्यात यांचं काय म्हणणं आहे? यांचं आज म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला 3 लाख रुपये भरणा करावं. 3 ते 4 लाखाचं त्यांनी आम्हाला दिलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की आम्ही 40,000 ते डबल होतं सरकारी नियमानुसार 80 लाख, 1 लाख भरायला तयार आहे. आज यांनी मिटून द्यावं. हे आज आमचं मिटवायला तयार नाही. 1,50,000 रुपये कर्ज घेतलं होतं 3 वर्षापूर्वी. आमच्या जोडीदारांनी त्याचबरोबर संघ कर्ज दोघांनी घेतलं होतं. तर त्यांनी ते 3 लाख रुपये मिटवले केव्हा? आता 2 वर्षापूर्वी. तर ते मला 9 लाखाची मागणी करत होते. मग मी 3 लाख रुपये भरायला तयार आहे ना. बरं, 3 लाख नाही घेत ना, ठीक आहे. त्याच्यावरचं किती व्याज होतं त्याप्रमाणे तुम्ही व्याजाप्रमाणे घ्या ना. 3 लाखाच्या वरती 3 वर्षाचं किती व्याज होतं? तुम्ही जे घेतलं दुसऱ्याचं प्रकरणाचे 3 लाख रुपये मिटून, तर तुम्ही माझे काय घेत नाही? तर ते मला म्हणतात तुम्ही 9 लाख रुपये भरा. म्हणजे 3 वर्षापूर्वी 3 वर्षात यांचं व्याज इतकं 6 लाख रुपये वाढलं का? आज मी 3 लाख रुपये भरायला तयार आहे ना, किंवा 3 लाखाच्या वरती जे काय व्याज आहे ते व्याज बी द्यायला तयार आहे मी. पण ते अवघडच्या सव्वा रक्कम 9 लाख रुपये तुम्हाला भरावंच लागेल. नाही तर मग तुमची जप्ती करू, तुमचं हे करू. दमदाट्या करतात. मॅनेजर बी लोकांना सांगतो थोडे दिवस थांबा, होईल सगळं काही कार्यक्रम यांचा बरोबर. हे दमदाट्या करता का बाहेर बोलून? जामीनदाराला सांगतात ते. मच्छिंद्र विश्वनाथ गोपाळे. मी 2014ला 3,20,000 रुपये कर्ज घेतलं होतं. त्याच्यानंतर माझ्याकडून ते पैसे काही भागणा झाला नाही. पण मी 2022-23ला त्या कर्जापोटी 4,42,930 रुपये भरलेले आहे. माझ्याकडे पावत्या आहेत. तरी पण यांनी मला 2021ला माझ्या नावावर दुसरं प्रकरण केलेलं आहे. कोणतं प्रकरण? हे प्रकरण खोटं आहे. उपनिबंधक कार्यालयाचे कर्मचारी हाताशी धरून हे प्रकरण केलेलं आहे. त्याशिवाय दुसरं प्रकरण होत नाही. याची चौकशी करण्यात यावी. ओके. मी निर्भय महाराष्ट्र
महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष शीतल भाऊसाहेब गोरे माझं नाव आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अन्याय होतो त्या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहोरात्र कष्ट घेत आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. हा जो भ्रष्टाचार, गैरव्यवहार आहे यामुळे अनेक लोक आत्महत्या देखील करत आहेत. बऱ्याच वेळेस आपण पाहतो कर्जदारांनी फाशी घेतली, आत्महत्या केली, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण हे लोक सर आत्महत्या करत नाहीत, ते करायला प्रवृत्त करतात यांच्या टॉर्चरमुळं. आम्ही आता जवळजवळ 1 ते 1.5 तासापासून आलेलो आहे. इथे मॅनेजर आहेत, त्यांना आम्ही माहिती विचारतो पण आम्हाला ते कुठलीही माहिती देत नाहीये. इथं बराच वेळ झाला. इथलं संचालक मंडळ, चेअरमन कोण आहे त्यांना फोन करून बोलावून घ्या म्हणतात, कोणी यायला तयार नाहीये सर. यांच्याकडे पैसे भरल्याचे सगळे पुरावे देखील आहेत. मग अशा प्रकारे जर असं खाजगी सावकारकीच चालू आहे सर या ठिकाणी. इथं जे शिंदे म्हणून जे होते ते आम्हाला चौकशी करायला लागले, तुम्ही कोण काय. आम्ही आमची ओळख विचारली पण त्यांची ओळख विचारली, तुम्ही कोण आहात, तर ते म्हटले इथं आम्ही कोणीच नाही. म्हणून एखादी व्यक्तीचा इथं काही संबंध नाहीये तरी पण ते संस्थेमध्ये कसे आहेत. आणि ते जर चेअरमन पूर्वीचे होते, आता विशेष वसुली विक्री अधिकारी म्हणून पण त्यांचंच नाव आहे आणि संचालक मंडळामध्ये त्यांच्या मुलाचं नाव आहे. मग यांना सांगितलं इथं 10-12 नाव आहेत, त्याच्यापैकी इथं स्थानिकच असतील 3-4 जण, यांना कोणाला तरी बोलावून घ्या. 1-1.5 तास झाला इथं कोणी आलेलं नाहीये. आणि मॅनेजर सरांना सुद्धा लग्नाला जायची घाई आहे पण त्यांना सांगितलं आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मग तुम्ही इथून जा. आणि यांच्याकडे एकाकडेही नियुक्तीपत्र नाहीये, एकाकडेही ओळखपत्र नाहीये. आम्ही कशावरून समजायचं हे कर्मचारी आहेत म्हणून. आणि असा हा सगळा बहुतेक पतसंस्थेमध्ये अशाच प्रकारचा कारभार चालू आहे सर. आणि याच्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत. आता आपण पुढचं आंदोलनाची दिशा काय घेणार आहात? आता आम्ही त्यांना विचारतोय, माहिती ते देत नाहीये. पण लवकरच यांच्यावर झालेला अन्याय जर दूर झाला नाही तर आम्ही लवकरच निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन, उपोषण देखील करणार आहोत. काहींनी कर्ज भरलेलं आहे तरी सुद्धा इथं त्यांचं कर्ज नावे दाखवते सर, त्यांच्याकडे पावत्या पण आहेत. आणि या ठिकाणी ते आता जे होते कोण शिंदे, मधुकर शिंदे चेअरमन होते, ते आम्ही आलो त्यावेळेला ते इथं होते. त्यांनी आम्हाला विचारलं आल्यानंतर तुमच्याकडे काय अधिकार आहे, तुमची ओळख काय. आम्ही आमची ओळख सांगितली आणि सर्व फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं सर. त्यांना सगळं सांगितलं. मग आता आम्ही पण विचारलं ना सर आपण कोण, ते म्हटले मी इथं कुणीच नाहीये. मग जर ही व्यक्ती इथं कोणीच नाहीये आणि ती व्यक्ती कर्जदाराचा फॉर्म इथं भरते टेबलवर, इथं अशा पद्धतीने चालू आहे. पतसंस्था, डेअरी वेगळी आहे, दूध डेअरी वेगळी आहे आणि पतसंस्था वेगळी आहे. मग डेअरीचा आणि पतसंस्थेचा काय संबंध सर? जरी त्यांनी तिकडे उचल दिलेली असेल, लोक देऊ शकले नसतील तर ते परस्पर इकडे कर्ज टाकतात त्यांच्या नावावरती. आणि ते जे सर आहेत ना, आता प्रत्येकाचे मला प्रत्येकाने समस्या सांगितली. सर आपण आता पुस्तक दाखवा अगोदर कामधेनूचं. मग आता हे पतसंस्थेचं पुस्तक आहे, हे शिंदे सरांचं अक्षर आहे ना, हे अक्षर बघा हे पुस्तक, हे दैनिकचं पुस्तक आहे. आणि हे काय आहे, सकाळ दुपार संध्याकाळ शिंदे सरांचं अक्षर आहे. म्हणजे नेमकं हे काय समजायचं सर? म्हणजे पतसंस्थेचं पुस्तकं वापरायचे. हे एक आहे, हा डेअरीचा हिशोब त्याच्यामध्ये. पुस्तकामध्ये सर 6/6/2013 मी 1.5 लाख रुपये घेतले तर म्हणतात. किती म्हणतात? 1.5 लाख. 1.5 लाख रुपये घेतले म्हणतात. मला तिने किती दिलेले आहे? त्यांचं अक्षर, त्यांचीच वही. माझं 6/6/2013 किती दिले? त्यांनी 60,000 रुपये दूध आणून दिलेलं आहे. माझा पतसंस्थेचा काही संबंध नाही. माझं हे प्रकरण होतं, माझं 50,000 प्रकरण होतं बा डेअरी. माझं स्वतः मी 50,000 प्रकरण मी आहे ना, माझं 50चं प्रकरण होतं. तर ते 50चं प्रकरण मी भरलं. 1,20,000 तर त्याला भरणा बी केला मी. तिने माझ्या खोट्या सह्या घेऊन तिने दुसरं प्रकरण तयार केले. हे बा दिला प्रकरण दाखवलं. तुमची सही आहे का? दाखवा. आहे ना, माझ्या काही सही नाही. तिने ना हे 50च्या प्रकरणासाठी हे 50चं प्रकरण केलं माझं. हे 50चं प्रकरण केलं. हे 50च्या प्रकरणात तिने किती केले बा? त्याला मी 1,20,000 भरले बा. यांना मी हवे 50चं प्रकरण आहे बाई. 50,000 प्रकरण माझं आहे. 50,000 प्रकरण मी त्याला भरलं. 1,20,000 त्याला मी भरणा बी केला. ते नील केलं, नील दाखवलं. हे पावती 1,20,000 मी त्याला भरणा बी केला. ह्या बाई हे तिने माझे याच्या प्रकरण बदलीत याच्यामध्ये तिने मला 60,000ची दिलेल्या बा. त्यानंतर माझ्या दुधाची बिल ह्या सगळे नाही. त्याच तारखेला कर्ज किती काढलेलं दिलं, आणून दिलं, कर्ज घेतलेलं नाही मी ते. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी बेलापूर ब्युरो रिपोर्टर देविदास देसाईंसह मुनीर सय्यद.